नमस्ते छात्रों। 9वीं कक्षा के तृतीय भाषा हिंदी में 8वां पाठ भीम और राक्षस का दूसरा भाग में आप सभी का स्वागत है। हमने पहले भाग में इस एकांकी का पहला दृश्य जो एक गरीब ब्राह्मण के घर में घटती है उसको देखा था। उस पहले दृश्य में उस ब्राह्मण के परिवार के सभी लोग उदास होकर रोने का प्रसंग आता है। वे क्यों रो रहे थे? क्योंकि उस दिन बकासुर को भोजन भेजने की बारी उस ब्राह्मण परिवार की थी। तो भोजन में क्या क्या भेजना था? 1 गाड़ी अन्न, 2 भैंसे और 1 आदमी को रोज प्रतिदिन उस राक्षस के भोजन में भेजा जाता था। दुख की बात यह थी कि 1 गाड़ी अन्न और 2 भैंसे से बढ़कर 1 आदमी को भेजना था। तो कौन जाए? ब्राह्मणी बोलती है मैं जाती हूं। तो ब्राह्मण उसे इनकार करता है क्योंकि अभी बच्चे इतने बड़े हुए नहीं हैं, बेटी की विवाह करना है, तो तुम चले जाओगे तो कैसे होगा? उसके बदले मैं चला जाता हूं, इस तरह ब्राह्मण कहता है। तो उसे ब्राह्मणी नहीं मानती क्योंकि आप ही इस घर का सहारा है, आप ही चले जाए तो घर किस तरह चलेगा, घर का सबका निर्वाह कैसे होगा? तो आप भी नहीं जा सकते। और ब्राह्मण की बेटी मैं जाती हूं इस तरह कहती है तो सभी को सहन नहीं हो सकता। तभी कुंती और भीम का प्रवेश होता है। तो वे पूछने पर बताते हैं कि उस नगर की रक्षा बकासुर नामक राक्षस करता है और उसके बदले में वह प्रतिदिन 1 गाड़ी अन्न, 2 भैंसे और 1 आदमी भोजन में लेता है। आज उनकी बारी है, इस तरह बताते हैं। तो भीम पूछता है क्या उसके बदले में कोई भी दूसरा आदमी भी जा सकता है क्या? ऐसे तब वह बताता है हाँ, दूसरा भी जा सकता है, उसे बस 1 आदमी खाने के लिए चाहिए, बस चाहे वह उसी घर का हो या कोई दूसरा हो। तब वह कहता है आप चिंता मत कीजिए, मैं भोजन लेकर जाता हूं। तो पहले नहीं मानते हैं क्योंकि हमारी बारी है, हमारे कष्ट को आप कैसे सहन कर सकते हैं? आपको मौत के मुंह में हम कैसे डाल सकते हैं? हमें पाप होगा, इस तरह कहते हैं। लेकिन कुंती उसे समझाती है आप उसकी चिंता मत करें, मेरे 5 बेटे हैं, उसमें यह 1 बेटा जाएगा, कौन जाने यह उस राक्षस को भी मार डाले। इस तरह उन्हें आश्चर्य होता है, लेकिन वे धीरज बनाने पर वे समझते हैं और भोजन की तैयारी करते हैं और भीम भी जाने के लिए तैयार हो जाता है। अब दूसरा दृश्य है। दूसरा दृश्य में वह किस तरह भोजन ले जाता है और बकासुर के साथ वह किस तरह लड़ता है, यह दूसरा दृश्य एक जंगल में घटता है। तो मंच पर जंगल का दृश्य, बकासुर का मकान दिखाई देता है, किले जैसा। पर्दा उठने पर भीम मस्ती में इधर उधर घूमते दिखाई दे। भीम चिल्ला रहा है और
बीच बीच में अन्न के मुट्ठे भर भर फांकता रहा है। भीम हो हंसता दो क्षण बाद बकासुर मकान से झांकता है। बकासुर, इस आदमी ने शोर मचाया, बड़ा अजीब आदमी है। डरने के बजाय हंसता है। देखता हूं कौन है वहां। भीम अन्न खाकर ला 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 ला, खाना खा गाना गा, ऐसा कहा। बकासुर, ए तू कौन है? कोई जवाब नहीं देता। तो वह सामने आता है। गधे, मैं तुझसे पूछता हूं तू कौन है? कोई उत्तर नहीं। अरे दुष्ट, सुनता नहीं? भीम उसी तरह चिल्लाता हुआ घूमता रहता है। अरे बदमाश, क्या तूने बकासुर का नाम नहीं सुना? पूछता है। भीम एकदम, बकासुर? कहाँ है बकासुर? बकासुर, मैं हूं बकासुर। अब बता, तू मेरा भोजन क्यों खा रहा है? भीम, तो तू है बकासुर? तो तू है बकासुर? बड़ा झूठा है बे तू, मुझे बहकाता है। अबे तू तो भैंस जैसा है। बकासुर, जबान संभाल कर बोल। तू बकासुर से बातें कर रहा है? मेरी भैंसें कहां हैं? पूछता है। भीम, एक तो तू है ही, एक मुझे समझ ले। अट्टहास इस तरह हंसता है। बकासुर, ओ दुष्ट, तू ऐसे नहीं मानेगा। मैं अभी तुझे पानी पिलाता हूं। साबूत न चबा गया तो बकासुर ना कहना। आ तो ऐसा। भीम, आने को क्या है, ले आ, कुश्ती लड़ेगा? आ लड़। दोनों कुश्ती लड़ते हैं। शोर मत कर, अब बोल, दबाओ गला। बकासुर चीखता है। चीखता क्यों है बे? 40 साल चीखता क्यों है बे? अब 40 साल एक आदमी, 2 भैंसे, एक गाड़ी अन्न रोज खा रहा है। कहां है सब? निकाल। मारता है। अरे सुनता है? बक चीखता है। भीम अट्टहास करता है। अबे चीखता क्यों है? चुप रह, मैं कहता हूं चुप रह। अबे सुनता नहीं? बक चीखता है। बड़ा जोर लगाता है और उसकी आंखें फट जाती है। तो ले, जोर से धरती पर पटकता है। अभी तेरी 2 टुकड़े किए देता हूं। चीर देता है।
एक भयंकर चीख के साथ राक्षस मर जाता है। भीम अट्टहास करता है। मर गया, चींटी की तरह मर गया। वाह बेटा। उसी समय बड़े जोर का शोर उठता है। राक्षस लोग दौड़ कर आते हैं, कांपते कांपते भीम को देखते हैं। भीम, ओ तुम बकासुर के सिपाही हो, खबरदार, जो अब शरारत की, रहना हो तो रहो, पर गांव वालों को तंग न करना, समझे? जाओ, भागो, ले जाओ इस लाश को। किसी की बोल नहीं निकलती। सभी भयातुर खड़े रहते हैं। अबे सुनते नहीं? लाश को उठाकर नगरी के दरवाजे पर रख दो, जिसे सब गांव वाले देख लें। एक राक्षस हकलाते हुए, जी जी, अच्छा। भीम, और आदमियों को मत खाना। सभी राक्षस, जी जी नहीं। भीम, चलो, ले चलो उठाकर। वे डरते डरते लाश उठाकर जाते हैं। भीम अन्न की फांके मारता हुआ उनके पीछे पीछे जाता है। पर्दा गिरता है। तो अभी तक हमने आदर्श वाचन किया। अब इस पाठ में आए हुए कुछ नए शब्द जो हैं उनका अर्थ देखेंगे छात्रों। फांकना, मुंह में डालना। बहकाना, चकमा देना, धोखा देना। जबान संभालना, बोलने में उचित अनुचित का विचार करना। साबूत, सब, सारा, पूर्ति, समूचा। शरारत, दुष्टता, केट्टतन। शैतानी, तंग करना, परेशान करना। लाश, शव, हेणा। हकलाना, रुक रुक कर बोलना, तड़तड़ मतड़। अच्छा, अब इस एकांकी के दूसरे दृश्य का विस्तार से हम विश्लेषण जानेंगे। दूसरा दृश्य कहाँ घटता है? जंगल में घटता है। मंच पर एक जंगल का दृश्य दिखाई देता है। वहां बकासुर का मकान किस तरह है? वह किले जैसा है। किला ಅಂದ್ರೆ ಕೋಟೆ। ಆ ಕಾಡಿನಲ್ಲಿ ಒಂದು ಗುಹೆ ಇದೆ, ಅದು ಕೋಟೆ ತರ ಇದೆ। पर्दा उठने पर भीम मस्ती में इधर उधर घूमता दिखाई दे। ಈಗ ಪರದೆ ಮೇಲೆ ಕೆತ್ತುತ್ತಾರೆ, ಅಲ್ಲಿ ಭೀಮ ಕಾಣಿಸ್ಕೊತಾನೆ। ಭೀಮ ಹೇಗೆ ಆ ಕಡೆಯಿಂದ ಈ ಕಡೆಗೆ, ಈ ಕಡೆಯಿಂದ ಆ ಕಡೆಗೆ ಗಂಭೀರವಾಗಿ ನಡೀತಾ ಇರೋದು ಕಾಣಿಸುತ್ತೆ। ಭೀಮ್ ಚಿಲ್ಲಾ ರಹಾ ಹೈ, ಭೀಮ ಕೂಗಿ ಕೂಗಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ। बीच बीच में अन्न के मुट्ठे भर भर फांगता रहा है। अन्न के मुट्ठे ಅಂದ್ರೆ ಹಿಡಿ ಹಿಡಿ ಅನ್ನವನ್ನೇ ಅವನು ಹಾಗೆ ಮುಗ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಎರಡು ಕೈಯಿಂದ। ಅವನಿಗೆ ಭೀಮನಿಗೆ ಊಟ ಅಂದ್ರೆ ಬಲು ಇಷ್ಟ। ಅವನಿಗೆ ಹೆಂಗೆ ಅಂದ್ರೆ, ಇವರೆಲ್ಲ ಭಿಕ್ಷೆ ಬಿಡ್ಕೊಂಡ್ ಬರ್ತಿದ್ರಲ್ಲ, ಕುಂತಿ ಮತ್ತು ಅವನ ಆಕೆ 5 ಜನ ಮಕ್ಕಳು, ಅದೆಲ್ಲ ಭಿಕ್ಷೆ ಬಿಡ್ಕೊಂಡ್ ಬಂದಿದ್ದನ್ನ ಒಂದ್ ಕಡೆ ಹಾಕಿ 2 ಭಾಗ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರಂತೆ।
ಒಂದು ಭಾಗ ಪೂರ್ತಿ ಭೀಮನಿಗೆ, ಇನ್ನು ಒಂದು ಭಾಗದಲ್ಲಿ ಆ 5 ಜನ ಕುಂತಿ ಮತ್ತು 4 ಜನ ಸಹೋದರರು ಭಾಗ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅವರು ಊಟ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರಂತೆ. ಅಂದರೆ ಭೀಮನಿಗೆ ಜಾಸ್ತಿ ಊಟ ಬೇಕು, ಅವನಿಗೆ ಕಡಿಮೆ ಆದರೆ ಸಾಕಾಗೋದಿಲ್ಲ. ಅವನಿಗೆ ಇವತ್ತು ಬಹಳ ಖುಷಿಯಾಗಿಬಿಟ್ಟಿದೆ. ಯಾಕೆ ಹೇಳಿ, ಒಂದು ಗಾಡಿ ಅನ್ನ, ಅವನಿಗೆ ಇಷ್ಟೊಂದು ನೋಡಿರಲಿಲ್ಲ. ಅನ್ನ ಭಾಳ ಇಷ್ಟ ಆಗಿತ್ತು ನೋಡಿ. ಅನ್ನ ಸಿಕ್ಕಿಬಿಟ್ಟಿದೆ, ಸಾಂಬಾರಿದೆ, ಮಜ್ಜಿಗೆ ಇದೆ, ನೀರಿದೆ, ಏನು ಬಹಳ ಖುಷಿಯಾಗಿ ಅವನು ಊಟ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅಲ್ಲಿ ಶುರು ಮಾಡಿಬಿಟ್ಟಿದ್ದಾನೆ. ಅವನು ತಗೊಂಡೋಗಿದ್ದು ಬಕಾಸುರನಿಗೆ. ಆದರೆ ಬಕಾಸುರನಿಗೆ ಅವನು ಏನು ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಏಯ್ ಬಕಾಸುರ, ಎಲ್ಲಿದೆಯಾ, ಹೊರಗೆ ಬಾ ಅಂತ ಕೂಗಿ ಕರೀತಾ ಇದ್ದಾನೆ. ಹೇಗೆ ಭೀಮ ಅಂತ ನಗ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಅಟ್ಟಹಾಸದಿಂದ ಭೀಮ. ಆಮೇಲೆ ಇವನು ಯಾರ ಬಂದು ನಗ್ತಾ ಇದ್ದಾನಲ್ಲ ಹೀಗೆ ಅಂತೇಳಿ ಬಕಾಸುರ ಅವನು ಮನೆಯೊಳಗಿಂದ ಹೊರಗಡೆ ಬಂದು ನೋಡ್ತಾನೆ, ಇಣಿಕಿ ನೋಡ್ತಾನೆ. ಬಕಾಸುರ, ಹ್ಞೂ ಇಸ್ ಆದ್ಮಿನೇ ಶೋರ್ ಮಚಾಯ, ಓ ಇವನ ಇಷ್ಟೊಂದು ನಕ್ಕಿದ್ದು, ಇಷ್ಟೊಂದು ಗದ್ದಲ ಮಾಡಿದ್ದು. ಬಡ ಅಜೀಬ್ ಆದ್ಮಿ ಹೇ. ಅಜೀಬ್ ಅಂದ್ರೆ ವಿಚಿತ್ರ, ಬಹಳ ವಿಚಿತ್ರ ಮನುಷ್ಯ ಇದ್ದಾನಲ್ಲಪ್ಪ ಇವನು. ಡರ್ನೆಕ್ಕೆ ಬಜಾಯ ಹಸ್ತಾ ಹೇ. ಇವನು ನನ್ನ ಕಂಡ್ರೆ ಎಲ್ಲರೂ ಹೆದರ್ಕೋತಾರೆ, ಆದ್ರೆ ಇವನು ಹೆದರದಿರ್ಲಿ, ಹೆದರದ್ ಬಿಟ್ಟು ನಗ್ತಾ ಇದ್ದಾನಲ್ಲ. ದೇಖ್ತಾ ಹೂ ಕೌನ್ ಹೈ, ನೋಡ್ತೀನಿ ಯಾರು ನಾನು. ವಹ ಕೌನ್ ಹೈ, ವಹ ಯಾರದು ಅಂತ ಕೂಗ್ತಾನೆ ಭೀಮ್. ಅನ್ನ ಕಾಕರ, ಅವನ ಅನ್ನ ತಿನ್ನೋದ್ರಲ್ಲಿ ಬಿಸಿ ಇದ್ದಾನೆ. ಅನ್ನ ತಿಂತ ಏ ಲಾ 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 ಖಾನ ಖಾ ಗಾನ ಗಾ. ಹೀಗೆ ಅವನಿಗೆ ತುಂಬ ಖುಷಿಯಾಗಿ ಅನ್ನವನ್ನು ಉಣ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ತಿಂತಾ ಇದ್ದಾನೆ. ಆಮೇಲೆ ಅವನು ಬಕಾಸುರನ ಕಡೆಗೆ ನೋಡ್ತಾ ಅವನು ನಗ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಅಟ್ಟಹಾಸದಿಂದ. ಇವತ್ತು ಊಟ ಇಲ್ಲ, ನೀನು ಊಟ ಇಲ್ಲ ನಂದೇ ಅನ್ನೋ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅವನು ಊಟ ಮಾಡ್ತಾ ಹೇಳ್ತಾನೆ, ಖಾನ ಖಾ ಗಾನ ಗಾ ಅಂತ. ಚೆನ್ನಾಗಿ ಊಟ ಮಾಡು, ಹಾಡು ಹೇಳು ಅಂತ. ಅಂದರೆ ಅವನಿಗೆ ಅಷ್ಟು ಖುಷಿಯಾಗಿದೆ ಇವತ್ತು, ನಮ್ಗೆ ಎಷ್ಟೊಂದು ಊಟ ಸಿಗ್ತಲ್ಲ ಅಂತ. ಆಮೇಲೆ ಅವನು ಉದ್ದೇಶ ಇನ್ನೊಂದು ಏನು ಅಂದರೆ, ಬರೀ ಉಣ್ಣದಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಅವನು ಊಟ ತಿಂತ ಇರೋದನ್ನ ಬಕಾಸುರ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾನಲ್ಲ, ಅವನಿಗೆ ಕೋಪ ತರಿಸ್ಬೇಕು. ಅವನು ಹೊರಗಡೆ ಬರಬೇಕು, ಬಂದು ಇವನಿಗೆ ಯಾಕೆ ತಿಂತ ಇದೆಯಾ ಅಂತ ಬಂದು ಕೇಳಿದ್ರೆ ಆಮೇಲಿದೆ ಅಂತ. ಬಕಾಸುರ, ಏ ಏ ಏ ತೂ ಕೌನ್ ಹೈ, ಏ ಏ ಯಾರ ನೀನು. ಕೋಯಿ ಜವಾಬ್ ನಹೀ ದೇತಾ, ವಹ ಸಾಮನೆ ಆತಾ ಹೈ. ಯಾರ ನೀವು ಅಂತ ಕೇಳಿದ್ರು ಅವನು ಏನು ಮಾತಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಭೀಮ. ಅವನು ಇನ್ನೂ ಸ್ವಲ್ಪ ಮುಂದೆ ಬರ್ತಾನೆ. ಯಾರು ಬಕಾಸುರ ಹೇಳ್ತಾನೆ, ಏ ಗಧೆ, ಮೈ ತುಜ್ಸೆ ಪೂछता हूं तू कौन है. ಅವನು ಹೇಳ್ತಾನೆ, ಏ ಕತ್ತೆ, ಗದೆ ಗದೆ ಅಂದ್ರೆ ಕತ್ತೆ. ಏ ಕತ್ತೆ ಇದ್ದಂಗೆ ಇದೆಯಲ್ಲೋ, ಯಾರ ನೀವು, ನಾನು ನಿನ್ಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇರೋದು ಅಂತ ಬಕಾಸುರ ಕೇಳ್ತಾನೆ. ಕೋಯಿ ಉತ್ತರ ನಹಿ. ಅವನು ಏನೇ ಕೇಳಿದ್ರು ಭೀಮ ಏನು ಮಾತನಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಅವನು ಸುಮ್ಮನೆ ಅನ್ನ ಉಣ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ತಿಂತಾ ಇದ್ದಾನೆ. ಅವನಿಗೆ ಮತ್ತೆ ಕೋಪ ಒಂದು ಬಂದ್ಬಿಡುತ್ತೆ ಬಕಾಸುರಿಗೆ. ಅರೇ ದುಷ್ಟ, ಸುನತಾ ನಹಿ, ಅಲೇ ದುಷ್ಟ, ನಾನು ಕೇಳೋದು ನಿನಗೆ, ನಾನು ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇಲ್ವಾ, ಕೇಳಿಸ್ತಾ ಇಲ್ವಾ ನೀನು. ಭೀಮ್ ಉಸಿ ತರಹ ಚಿಲ್ಲಾತಾ ಹುವಾ ಘೂಮ್ತಾ ರಹತಾ ಹೈ. ಅವನು ಅಂದ್ಕೊಂಡು ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ಸುಮ್ಮನೆ ಓಡಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ತಿಂತಾ ಇದ್ದಾನೆ, ನಗ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಅವನ ಮಾತಿಗೆ ಕ್ಯಾರೆ ಅಂತ ಇಲ್ಲ. ಅರೆ ಬದ್ಮಾಶ್, ಕ್ಯಾ ತೂನೆ ಬಕಾಸುರ ಕಾ ನಾಮ್ ನಹೀ ಸುನಾ. ಅವನು ಹೇಳ್ತಾನೆ, ಅರೆ ಬದ್ಮಾಶ್, ರೇ ಅಯೋಗ್ಯ, ಕೆಲಸಕ್ಕೆ ಬಾರದಿರೋನೆ, ನೀನು ಬಕಾಸುರನ ಹೆಸರು ಕೇಳಿಲ್ವೇನೋ ಅಂತ ಕೇಳ್ತಾನೆ. ಭೀಮ್ ಏಕದಮ್, ಬಕಾಸುರ ಕಹಾ ಹೈ ಬಕಾಸುರ. ಅವನು ಕೇಳ್ತಾನೆ ಭೀಮ,
ಬಕಾಸುರ ಎಲ್ಲದ ಅವನು ಬಕಾಸುರ ಅಂತ ಕೇಳ್ತಾನೆ. ಬಕಾಸುರ ಮೈ ಹೋ ಬಕಾಸುರ್, ನಾನೇ ಕಣೋ ಬಕಾಸುರ. अब बता तू मेरा भोजन क्यों खा रहा है? ನಾನೇ ಕಣೋ ಬಕಾಸುರ, ಈಗ ಹೇಳು ನನ್ನ ಅನ್ನನ ನೀನು ಯಾಕೆ ತಿಂತಾ ಇದ್ಯಾ? ನನಗೆ ಕಳಿಸಿರುವಂತಹ ಭೋಜನವನ್ನು ನೀನು ಯಾಕೆ ತಿಂತಾ ಇದ್ಯಾ ಅಂತ ಕೇಳ್ತಾನೆ. ಭೀಮ್ ಹೇಳ್ತಾನೆ, तो तू है बकासुर, बड़ा झूठा है बे तू, मुझे बहकाता है. अबे तू तो भैंस जैसा है ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ ಭೀಮ. ಏನೋ ನೀನ ಬಕಾಸುರ, ನೀನೆಂತ ಬಕಾಸುರ, ನೀನು ಸುಳ್ಳೇದಿ ಬಿಡು, ನೀನು ಸುಳ್ಳು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ನೀನು ಬಕಾಸುರ ಅಲ್ಲ, ನೀನು ಯಾಕೆ ಬಕಾಸುರ? ನೀನು ಬಕಾಸುರನೇ ಅಲ್ಲ, ನೀನು ಸುಳ್ಳು ಹೇಳ್ತಾ ಇದೀಯಾ, ಒಳ್ಳೆ ಎಮ್ಮೆ ಇದ್ದಂಗಿದೆಯಾ ಅಂತಾನೆ ಭೀಮ. ಬಕಾಸುರ ಜಬಾನ್ ಸಂಭಾಲ್ ಕರ್ ಬೋಲ್, ನಾಲ್ಗೆ ಬಿಗಿಡ್ದು ಮಾತನಾಡು. अब तू बकासुर से बातें कर रहा है, ನೀನು ಬಕಾಸುರನೊಂದಿಗೆ ಮಾತಾಡ್ತಾ ಇರೋದು. ಬಕಾಸುರನ ಹತ್ರ ಮಾತಾಡಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಹೆಂಗ್ ಮಾತಾಡಬೇಕು? ಒಂದು ವಿನಯ, ಒಂದು ಹೆದರಿಕೆ ಇರಬೇಕು. ಎಲ್ಲರೂ ನನ್ನ ಹೆಸರು ಕೇಳಿದ್ರೆ ಗಡ 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 ಅಂತ ನಡಕ್ತಾರೆ. ನೀನು ಇಲ್ಲೇ ಕಾಡಿನಲ್ಲಿ ನನ್ನ ಮನೆ ತನಕ ಬಂದು ನನ್ನ ಕಳಿಸಿರುವಂತ ಅನ್ನನೆಲ್ಲ ತಿಂದು ನನ್ನನ್ನೇ ನೀನು ಯಾರು, ನೀನು ಯಾವ ಬಕಾಸುರ, ನೀನು ಸುಳ್ಳು ಹೇಳ್ತಾ ಇದೆಯಾ ಅಂತೆಲ್ಲ ಹೇಳ್ತಾ ಇದೆಯಾ? ಎಷ್ಟು ಧೈರ್ಯ ನಿನಗೆ? ಮೇರಿ ಭೈಂಸ್ ಕಹಾ ಹೇ, ನನಗೆ ಕಳಿಸಿರುವಂತ ಎಮ್ಮೆಗಳೆಲ್ಲವೋ ಅಂತ ಕೇಳ್ತಾನೆ. ಅದಕ್ಕೆ ಭೀಮ ಹೇಳ್ತಾನೆ, ಏಕ್ ತೋ ತೂ ಹೈ ಹಿ, ಏಕ್ ಮುಜೆ ಸಮಜ್ಲಿ. ಎಮ್ಮೆನ ನೀನೇ ಒಂದು ಎಮ್ಮೆ, ನೀನು ಒಂದು ಎಮ್ಮೆ ಅಂತ ಅನ್ಕ, ಇನ್ನೊಂದು ಎಮ್ಮೆ ನನ್ನೇ ಅನ್ಕ, ನಾನೇ ಎರಡನೇ ಎಮ್ಮೆ ಅನ್ಕ ಅಂತಾನೆ. ಮತ್ತೆ ಜೋರಾಗಿ ಅಟ್ಟಹಾಸದಿಂದ ನಗ್ತಾನೆ ಬಕಾಸುರ. ओ दुष्ट, तू ऐसे नहीं मानेगा, मैं अभी तुझे पानी पिलाता हूं. ಪಾನಿ ಪಿಲಾನ ಅನ್ನೋದು ಮುಹಾವರ, ಅಂದ್ರೆ ನಿಮಗೆ ಪಾಠ ಕಲಿಸೋದು. ಲೇ ದುಷ್ಟ, ನೀನು ಹಂಗೆ ಹೇಳಿದ್ರೆ ಕೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ, ನಿನಗೆ ಈಗಲೇ ಬುದ್ಧಿ ಕಲಿಸ್ತೀನಿ ತಾಳು. साबूत न चबा गया तो बकासुर ना कहना. ಆತೋ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ ಬಕಾಸುರ, ಲೇ ನೀನು ಇಡಿಯಾಗಿ ಹಂಗೆ ತಿಂದು ಬಿಡ್ತೀನಿ ನಾನು. ಸಾಬೂತ್ ಚಬಾ ನ ಚಬಾ ಗಯ, ನಿನ್ಗೆ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಸಮೂಚೆ ತುझे नहीं खा लिया तो मेरा नाम बकासुर ही नहीं कहना. ಆತೋ ಇಲ್ಲಿ ಬಾರ ನೋಡೋಣ, ನಿನ್ ಇಡಿಯಾಗಿ ಹಂಗೆ ತಿಂದು ಬಿಡ್ತೀನಿ ನಾನು. ನಿನ್ಗೆ ಹಂಗೆ ತಿನ್ಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಾನು ಬಕಾಸುರನೇ ಅಲ್ಲ ಅಂತ ಅನ್ಕ. ಬಾರ ಇಲ್ಲಿ ನೋಡೋಣ ಅಂತಾನ ಭೀಮ್. ಆನೆ ಕೋ ಕ್ಯಾ ಹೈ, ಲೇ ಬರೋದೇನೈತ, ಬಂದಿದ್ದೀನಲ್ಲ ಬಾ ಅಂತ ನಾವು. ಕುಸ್ತಿ ಲಡೇಗ, ಕುಸ್ತಿ ಆಡ್ತೀಯಾ? ಲಡ್ ಬಾ ನೋಡೋಣ. दोनों कुश्ती लड़ते हैं, ಇಬ್ರು ಕಾದಾಡ್ತಾರೆ, ಕುಸ್ತಿ ಆಡ್ತಾರೆ. ಶೋರ್ ಮತ್ ಕರ್, ಈ ಹೇಳ್ತಾರೆ, ಸೌಂಡ್ ಮಾಡಬೇಡ, ಗದ್ದಲ ಮಾಡಬೇಡ, ಕುಸ್ತಿ ಆಡ್ತೀಯಾ ಸುಮ್ಮನೆ ಆಡು. ಅಬ್ ಬೋಲ್ ದಬಾಂಗಲ್ಲ, ಅವನ ಹಂಗೆ ಕೆಳಗಡೆ ಬೀಳಿಸಿ ಅವನ ಮೇಲೆ ಹತ್ತು ಕುತ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತಾನೆ. ಅವನು ಕತ್ತಿಗೆ ಕೈ ಹಾಕಿದ್ದಾನೆ, ಹೇಳೀಗ ಕತ್ತಿ ಹಿಸ್ಕಲಾ ಅಂತ. ಬಕಾಸುರ ಚೀಕ್ತಾ ಹೈ, ಇದನ್ನು ಒತ್ತಿ ಹಿಡ್ಕಂದಾನೆ ಅವನು. ಅಯ್ಯೋ 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 ರಕ್ತಪ್ಪ ಅಂತ ಚೀಕ್ತಾ. ಕ್ಯೂ ಹೈ ಬೇ, ಯಾಕೋ ಕಿರಿಸ್ತೀಯಾ? ಕಿರ್ಚಂಗಿಲ್ಲ, ಸೌಂಡ್ ಮಾಡಂಗಿಲ್ಲ ಅಂತ ನಾವು. 40 साल से एक गाड़ी अन्न, 2 भैंसे और 1 आदमी रोज खा रहा है. कहाँ है सब? 40 ವರ್ಷದಿಂದ ಒಂದು ಗಾಡಿ ಅನ್ನ, 2 ಎಮ್ಮೆ, ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯನ ಪ್ರತಿ ದಿವಸ ತಿಂದಿದೆಯಲ್ಲ, ಎಲ್ವೋ ಎಲ್ಲ ನಿಕಾಲ್, ಇಲ್ಲಿ ತೋರ್ಸ ನಿನ್ ಬಲಾನ ಅಂತ ಹಿಡ್ಕೊಂಡಾಗ ಗುದ್ದು ಹಿಡಿತಾನೆ. अबे सुनता है, बक चीखता है, भीम अट्टहास करता है.
ಹಂಗೆ ಮೇಲಿಂದ ಗುದ್ದು 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 ಗುದ್ದುತ್ತಾನೆ ಭೀಮ. ಅವನು ಅಯ್ಯೋಯ್ಯೋ ಸತ್ನಪ್ಪ, ಅಯ್ಯಯ್ಯಪ್ಪ ಬಿಟ್ಬಿಡೋ ನನ್ನ ಅಂತ ಅವನು ಕೂಗ್ತಾನೆ, ಕಿರ್ಚ್ತಾನೆ. ಕಿರ್ಚಂಗಿಲ್ಲ ಅಂತಾನೆ ಅವನು. ಹಂಗೆ ಮೇಲಿಂದ ಹೊಡೆದೇ ಹೊಡಿತಾನೆ. ಅಬೇ ಚೀಕ್ತಾ ಕ್ಯೂ ಹೈ, ಚುಪ್ ರಹ, ಮೈ कहता हूं चुप रहा. अबे सुनता नहीं, बक चीरता है. ಅವನು ಕಿರ್ಚಬೇಡ, ನೀನು ಕೂಗಬೇಡ ಅಂತಾನೆ. ಅವನು ಕೂಗಲ್ ಬಿಡಂಗಿಲ್ಲ, ಅವನು ಕಿರ್ಚಾಡ್ತಾನೆ, ಒದರಾಡ್ತಾನೆ. ಇವನು ಹಿಡ್ಕೊಂಡು ಹಾಕ ವಾದಿ ವಾದಿ ಒದಿತಾನೆ. ಅವನು ಎಷ್ಟು ಹೇಳಿದ್ರು ಕೇಳಂಗಿಲ್ಲ. ನಾನು ಇವನು ಒಳ್ಳೆ ಇವನ ಕೈ ಸಿಕ್ಕಂಬಿಟ್ನಪ್ಪ ಅಂತ ಅವನು ಒದ್ದಾಡ್ತಾನೇಪ್ಪ. बक चीखता है, बड़ा जोर लगाता है और उसकी आंखें फट जाती है. ಏನಂದ್ರೆ ಜೋರಾಗಿ ಗುದ್ದುತ್ತಾನೆ, ಅವನ ಕಣ್ಣೆಲ್ಲ ಹೊಡೆದೋಗ್ಬಿಡುತ್ತೆ. तो ले जोर से धरती पर पटकता है. ಅವನು ಮೇಲಕ್ಕೆ ಜೋರಾಗಿ ಥಪ್ ಅಂತ ಕೆಳಗಡೆ ಬಿಸಾಕ್ತಾನೆ. ಅಭಿ ತೆರೆ ದೋ ಟುಕಡೆ ಕಿ ದೇತಾ ಹೂ, ಈಗಲೇ ನೀನು ನನಗೆ 2 ಭಾಗ ಮಾಡಿ ಸೀಳ್ಬಿಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಚೀರ್ ದೇತಾ ಹೈ. ಅವನು 2 ಕಾಲು ಹಿಡ್ಕೊಂಡು ಹಿಂಗೆ ಸೀಳ್ಬಿಡ್ತಾನೆ. ಅವನು ಭಯಂಕರವಾಗಿ ಕಿರಿಸ್ತಾನೆ. भयंकर चीख के साथ राक्षस मार जाता है. भीम अट्टहास करता है. ಹಂಗೆ 2 ಕಾಲು ಹಿಡ್ಕೊಂಡು ಹಿಂಗೆ ಸೀಳಿ ಸಾಯಿಸಿಬಿಡ್ತಾನೆ. ಅವನು ಸಾಯುವಾಗ ಭಯಂಕರವಾಗಿ ದೊಡ್ಡದಾಗಿ ಕಿರ್ಚಾಡ್ತಾನೆ. ಕಿರ್ಚಿ ಸತ್ತೇ ಹೋಗ್ತಾನೆ. ಇವನು ಸತ್ನ ಸಾಯಿಸಿದ್ದಲ್ಲ ಅನ್ನುವಂಥ ಖುಷಿಲಿ ಅಟ್ಟಹಾಸ ಆಗಿದ್ದಾನೆ ಭೀಮ. मर गया, चींटी की तरह मर गया. ಸತ್ತು ಹೋದ, ಅಳೆ ಇರುವೆ ಸತ್ತೋದಂಗೆ ಸತ್ತು ಹೋದ ಅಂತಾನೆ. ವಾಹ್ ಬೇಡ, ಸತ್ಯ ಮಗನೇ ಅಂತ ಅವನು ಸಿಟ್ಟಿನಿಂದ ಹೇಳ್ತಾನೆ. ಉಸಿ ಸಮಯ ಬರೀ ಜೋರ್ ಕಾ ಶೋರ್ ಉಠ್ತಾ है. ಅದೇ ವೇಳೆಗೆ ಬಹಳ ಜೋರಾಗಿ ಸದ್ದು ಗದ್ದಲ ಆಗುತ್ತೆ. ರಾಕ್ಷಸರು ದೌಡ್ ಕರಾತೆ हैं. ಅಲ್ಲಿ ಆ ಬಕಾಸುರನ ಸೇವಕರು ಇದ್ರು ಅಷ್ಟು ಜನ, ಬರೀ ರಾಕ್ಷಸರು. ಅವರೆಲ್ಲರೂ ಅಯ್ಯೋ ನಮ್ಮ ಯಜಮಾನಿಗೆ ಏನೋ ಆಯೋಗ್ಬಿಡ್ತು ಅಂತ ಹೇಳಿ ಓಡೋಡಿ ಬರ್ತಾರೆ. ಯಾಕೋ ಇಷ್ಟು ಕೆಟ್ಟದಾಗಿ ಭಯಂಕರವಾಗಿ ಕೂಗಿ ಆಯಿತು, ಏನೋ ಅನಾಹುತ ಆಯಿತು ಅಂತ ಬಂದು ನೋಡ್ತಾರೆ. ಅವನು ಸತ್ತು ಬಿದ್ದಿದ್ದಾನೆ. ರಾಕ್ಷಸರು ದೌಡ್ ಕರಾತೆ हैं. ಕಾಂಪತೆ ಕಾಂಪತೆ ಭೀಮ್ को देखते हैं. ಬಕಾಸುರ ಎಂಥ ದುಷ್ಟ ರಾಕ್ಷಸ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅವನು ಕಂಡ್ರೆ ಎಲ್ಲರೂ ಹೆದರ್ಕೊಳ್ತಾರೆ, ಯಾರು ಹತ್ರ ಬರೋಕ್ಕೆ ಮುಂದಾಗೋದಿಲ್ಲ. ಅಂಥದ್ರಲ್ಲಿ ಇವನು ಯಾರೋ ಅಂತ ಮಹಾನ್ ರಾಕ್ಷಸನಿಗೆ ಹೊಡೆದು ನಡೆಸಿದ್ದಾನೆ, ಸಾಯಿಸಿದ್ದಾನೆ ಅಂತಂದರೆ ಇವನು ಭಾರಿ ಬಲಶಾಲಿ ಇರಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಅವರು ಗಡ್ಡ 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 ನಡುತ್ತಾ ನೋಡ್ತಾರೆ. ಅಯ್ಯಪ್ಪ ಎಂಥ ದುಸ್ಥಿತಿ ಬಂದುಬಿಡ್ತು, ನಮ್ಮ ಯಜಮಾನಿಗೆ ಹಿಂಗೆ ಸಾಯಿಸಿದಾನೆ, ನಮ್ಮನ್ನು ಬಿಡ್ತಾನೆ ಇವನು, ನಮ್ಮನ್ನು ಹಿಂಗೆ ಸಾಯಿಸ್ಬಿಡ್ತಾನೆ, ನಾವೀಗೇನು ಕಮಕ್ಕೆ ಅನ್ನಂಗಿಲ್ಲ ಅಂತ. ಭೀಮ್, ಓ ತುಮ್ ಬಕಾಸುರಕ್ಕೆ ಸಿಪಾಯಿ ಹೋ. ಭೀಮ ಹೇಳ್ತಾನೆ, ಓ ನೀವು ಈ ಬಕಾಸುರನ ಸೈನಿಕರು, ಸಿಪಾಯಿಗಳು, ಸೇವಕರು. ಹುಷಾರ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. जो अब शरारत की रहना हो तो रहो, पर गांव वालों को तंग न करना, समझे. ಯಾರು ಸೌಂಡ್ ಮಾಡಂಗಿಲ್ಲ, ಸುಮ್ಮನಿರ್ಬೇಕು. ಯಾರು ಸೌಂಡ್ ಮಾಡಿದ್ರಿ ಹಿಂಗಾಗಿದೆಯಲ್ಲ, ಇದೇ ಗತಿ ಆಗುತ್ತೆ ನಿಮಗೂ. ಇರೋದಾದರೆ ತೆಪ್ಪಗಿರಬೇಕು. ಊರಲ್ಲಿ ಹೋಗೋದು, ಊರಿನ ಜನರಿಗೆ ಏನಾದ್ರು ತೊಂದರೆ ಕೊಡೋದು ಮಾಡಿದರೆ ನಿಮಗೂ ಇದೇ ಗತಿ ಕಾದಿದೆ ನೋಡ್ರಿ, ಎಚ್ಚರ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಜಾओ ಭಾಗೋ ಲೇ ಜಾओ ಇಸ್ ಲಾಶ್ ಕೋ. ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ, ಹೋಗ್ರಿ, ಓಡೋಗ್ರಿ, ಈಗಿಂದೀಗಲೇ ಈ ಹೆಣನ ಎತ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕು. ಎಲ್ಲಿಗೆ? ಕಿಸಿ ಕಿ ಬೋಲ್ ನಹಿ ನಿಕಲ್ತಿ, ಯಾರೊಬ್ಬರು ತಿರುಗಿ ಮಾತಾಡೋದೇ ಇಲ್ಲ. ಸಭಿ ಭಯಾತು ಖಡೆ ರಹತೆ ಹೇ, ಎಲ್ಲರೂ ನಮ್ಮನ್ನು ಎಲ್ಲಿ ಹಿಂಗೆ ಹೊಡೆದು ಬಿಡ್ತಾರೋ ಅಂತ ಭಯದಿಂದ, ಅವರು ಆತಂಕದಿಂದ ನಡುಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವೇ ಸುನತೆ ನಹಿ, ಲಾಶ್ ಕೋ ಉಠಾಕರ್ ನಗರಿ ಕೆ ದರ್ವಾಜೆ ಪರ್ ರಖ್ ದೋ.
जिसे सब गांव वाले देख ले और ಹೇಳ್ತಾನೆ ಇನ್ನೊಂದ್ಸರಿ, ಏಯ್ ಹೇಳೋದು ಕೇಳಲೇನ್ರ, ಎತ್ಕೊಂಡು ಹೋಗ. ಈ ಹೆಣನ ಎತ್ಕೊಂಡೋಗಿ ಆ ನಗರದ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ದ್ವಾರ ಬಾಗಿಲು ಇರುತ್ತಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಹಾಕಿ. ಆ ಊರಿನ ಎಲ್ಲ ಜನ ನೋಡ್ಲಿ ಇವನ್ನ. ಎಷ್ಟು ವರ್ಷದಿಂದ, 40 ವರ್ಷದಿಂದ ಎಲ್ಲರನ್ನು ಎಷ್ಟು ಕಾಡಿಸಿದಾನಲ್ಲ, ಇವತ್ತು ಅವನ ಅಂತ್ಯ ಆಗಿದೆ. ಎಲ್ಲರೂ ನೋಡಿ ಅವರು ಸಂಭ್ರಮಾಚರಣೆ ಮಾಡಿ. ಏಕ ರಾಕ್ಷಸ್ ಹಕ್ಲಾತಿ ಹುಯಿ ಜಿ ಜಿ ಅಚ್ಚ. ಅದ್ರಾಗೆ ಒಬ್ಬ ರಾಕ್ಷಸ ಹ್ಞೂ ರೀ ಆಯ್ತು, ತಗೊಂಡು ಹೋಗ್ತೀವಿ ಅಂತ ಅಂತಾನೆ. ಭೀಮ್ ಅವ್ರ ಆದ್ಮಿ ಮತ್ ಖಾನ, ಮತ್ತೆ ಇನ್ಯಾವ್ದಾರ ಮನುಷ್ಯನ್ ತಿಂದ್ರಿ ತಿನ್ಕೋಡು ಅಂತಾನೆ. ಸಭಿ ರಾಕ್ಷಸ್ ಜಿ ಜಿ ನಹಿ, ಇಲ್ಲ ಕಣ, ಇನ್ಮೇಲೆ ಯಾರು ತಿನ್ನಲ್ಲ ನಾವು ಅಂತ. ಭೀಮ್ ಚಲೋ ಲೇ ಚಲೋ ಉಠಾಕ, ತಗೊಂಡು ನಡೀರಿ ಮತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿ वे डरते डरते लाश उठाकर ले जाते हैं. ಅವರೆಲ್ಲರೂ ಭಯಭೀತರಾಗಿ ನಡ್ಕತಾ ಆ ಶವವನ್ನು ಹೊತ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ. ಭೀಮ ಅನ್ನ ಕಿ ಫಾಂಕೆ ಮಾರ್ತಾ ಹುआ उनके पीछे पीछे जाता है. ಭೀಮ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಈಗ ಸತ್ತ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವ್ನು ಸಾಯಿಸಿ ಆ ಹಿಂದ್ ಬದಿದನ್ನೆಲ್ಲ ಅವನು ತಿಂತ ಅವ್ರ ಹಿಂದಿಂದ ಹೋಗ್ತಾನೆ. ಪರದಾಗಿರ್ತಾ है. तो इस पाठ से हमें क्या सीख मिलती है? ಈ ಪಾಠದಿಂದ ನಮಗೆ ಏನು ಸಂದೇಶ ಸಿಗ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಒಂದಲ್ಲ ಒಂದು ದಿನ ಕೆಟ್ಟತನಕ್ಕೆ ಉಳಿಗಾಲ ಇಲ್ಲ. ಒಂದಲ್ಲ ಒಂದು ದಿವಸ ಅದರ ಅಂತ್ಯ ಆಗುತ್ತೆ. ಧರ್ಮ ಗೆಲ್ಲುತ್ತೆ, ನ್ಯಾಯ ಗೆಲ್ಲುತ್ತೆ, ಸತ್ಯ ಗೆಲ್ಲುತ್ತೆ. ದುಷ್ಟತನಕ್ಕೆ ಬಹಳ ದಿವಸ ಇಲ್ಲ, ಕೆಲವೇ ದಿನದಲ್ಲಿ ಅದರ ಅಂತ್ಯ ಆಗುತ್ತೆ. ಕಾಲಚಕ್ರ ತಿರುಗ್ತಾನೆ ಇರುತ್ತೆ. ಒಂದ್ಸರಿ ಕೆಟ್ಟತನದ ದಬ್ಬಾಳಿಕೆ ಇದ್ದು ಕೂಡ ಅದು ಮತ್ತೆ ಕೊನೆಗಾಣುತ್ತೆ. ಮತ್ತೆ ಯಾರಾದರೂ ಧರ್ಮಾತ್ಮರು ಪುಣ್ಯಾತ್ಮರು ಬರ್ತಾರೆ, ಆ ಕೆಟ್ಟತನವನ್ನು ದುಷ್ಟರನ್ನ ದುರುಡರನ್ನ ಕೊನೆಗಾಣಿಸ್ತಾರೆ. ಮತ್ತೆ ಧರ್ಮ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆ ಆಗ್ತದೆ ಅಲ್ವಾ? ಹಾಗಾಗಿ ಯಾವಾಗಲೂ ಕೆಟ್ಟತನಕ್ಕೆ ಇಳಿಬಾರ್ದು, ಕೆಟ್ಟದ್ದನ್ನು ಮಾಡಬಾರ್ದು ಅಲ್ವಾ? ಈ ರಾಕ್ಷಸ ತನ್ನ ಭಯ ತೋರಿಸಿ ಎಲ್ರಿಗೂ ಇಷ್ಟು ವರ್ಷ ಎಷ್ಟೆಲ್ಲ ತೊಂದರೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನಲ್ಲ. 40 ವರ್ಷಗಳಿಂದ ಪ್ರತಿ ದಿವಸ ಒಬ್ಬೊಬ್ಬ ಮನುಷ್ಯ ಅಂದರೆ ಎಷ್ಟು ಮನುಷ್ಯನ ತಿಂದಾಕಿದ್ದಾನೆ, ಎಷ್ಟು ಎಮ್ಮೆ ತಿಂದಾಕಿದ್ದಾನೆ, ಎಷ್ಟು ಅನ್ನವನ್ನು ಉಂಡಿದ್ದಾನೆ ಅಲ್ವಾ? ನಮ್ಮ ಆಹಾರವನ್ನು ನಾವೇ ಸಂಪಾದಿಸ್ಕೋಬೇಕು. ನಮ್ಮಲ್ಲಿ ಬಲ ಇದೆ, ಶಕ್ತಿ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಇದೆ ಅಂಥೇಳಿ ಅಶಕ್ತರನ್ನು ನಾವು ಯಾವತ್ತೂ ಟಾರ್ಗೆಟ್ ಮಾಡಬಾರ್ದು. ದಾಳಿ ಮಾಡಿ ಅವ್ರನ್ನ ಹಿಂಸಿಸಿ ಪೀಡಿಸಿ ನಾವು ತಿಂದು ಇರಬಾರ್ದು. ಹಾಗೆ ಬೇರೆಯವ್ರಿಗೆ ತೊಂದರೆ ಕೊಡದೆ ನಾವು ಬದುಕಬೇಕು, ಬೇರೆಯವ್ರನ್ನೂ ಬದುಕೋದಕ್ಕೆ ಬಿಡಬೇಕು. ಬದುಕುವಂಥದ್ದು ಎಲ್ಲರ ಹಕ್ಕು, ಅದನ್ನು ಕಷ್ಟಕೊಳ್ಳುವಂತಹ ಹಕ್ಕು ಯಾರಿಗೂ ಇಲ್ಲ. ಆದ್ದರಿಂದ ನಾವು ಕೆಟ್ಟತನಕ್ಕೆ ಇಳಿಬಾರ್ದು. ಒಂದು ವೇಳೆ ಕೆಟ್ಟತನ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇತ್ತು ಅಂದರೆ ಅದರ ಅಂತ್ಯ ಹೇಗಾಗುತ್ತೆ ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಈ ಪಾಠವೇ ಒಂದು निदर्शन मಕ್ಕಳೇ. अब एक क्रियाकलाप करेंगे. एक वाक्य में उत्तर लिखिए. एक वाक्य में उत्तर लिखना है. पहला प्रश्न है, बकासुर कहाँ रहता था? बकासुर ಎಲ್ಲಿ ಇರ್ತಾ ಇದ್ದ? भीम ने बकासुर की लाश को कहाँ रखने के लिए कहा? ಭೀಮನು ಬಕಾಸುರನ ಶವವನ್ನು ಎಲ್ಲಿಡೋದಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಾನೆ. भीम और राक्षस एकांकी के लेखक कौन है? भीम और राक्षस ಈ ಏಕಾಂಕಿಯ लेखकರು ಯಾರು बताएंगे? अच्छा, बकासुर कहाँ रहता था? हाँ, बिल्कुल सही बताया आपने. बकासुर एक चक्र नगर में रहता था. बकासुर कहाँ रहता था? एक चक्र नगर. भीम ने बकासुर की लाश को कहाँ रखने के लिए कहा? भीमा बकासुर
ಇಲ್ಲಿ ಕೇಳ್ತಾನೆ. हाँ वेरी गुड. नगर के द्वार पर भीम ने बकासुर की लाश को नगर के द्वार पर रखने के लिए कहा. सही है. भीम और राक्षसी एकांकी के लेखक कौन है? कौन है? हाँ, श्री विष्णु प्रभाकर है. क्या है ना? यस. के लेखक श्री विष्णु प्रभाकर जी हैं. ठीक है ना? अच्छी बात. देखिए छात्रों, यहां एक और क्रियाकलाप है. रिक्त स्थान भरिए. खाली ಸ್ಥಾನಗಳನ್ನ ತುಂಬಬೇಕು. ಸರಿಯಾದ ಶಬ್ದ. पहला प्रश्न, तुम चले गए तो घर का डैश भी चला जाएगा. जहां उनकी पत्नी कहती तुम चले गए तो घर का क्या चला जाएगा? हाँ, सहारा ही चला जाएगा. है ना? ठीक बताया आपने. दूसरा प्रश्न देखिए, तुम डैश बुझा रहे हो. भीम कहता है ना, तुम क्या बुझा रहे हो? हाँ, ठीक है, पहेलियां बुझा रहे हो. तीसरा प्रश्न, डैश को अपने दुख से दुखी नहीं करना चाहिए. ಯಾರಿಗೆ ನಮ್ಮ ದುಃಖವನ್ನ ಹೇಳ್ಕೋಬಾರ್ದು ಅಥವಾ ದುಃಖವನ್ನ ಹೇಳಿ ಅವರನ್ನು ದುಃಖಪಡಿಸಬಾರ್ದು? हाँ, बिल्कुल सही. अतिथि को. किसको? अतिथि को. चौथा प्रश्न, मैं अभी तुझे डैश पिलाता हूं. मैं अभी तुझे डैश पिलाता हूं. हाँ, सही, पानी पिलाता हूं. कौन कहता है इस तरह? हाँ, राक्षस बकासुर कहता है. समझेंगे? इसे पानी पिलाना क्या है? मुहावरा है ना? पानी पिलाने का अर्थ है तुझे सबक सिखाना. इनको पाठ कलिस्तीन तावड़ा होता है. अभी तेरे 2 डैश किए देता हूं. इसे कौन कहता है? भीम को कहता है. ಈಗಲೇ ನಾನು ಇದನ್ನ 2 ಏನ್ ಮಾಡ್ತೀನಿ? ಹಾ, 2 ಭಾಗ ಮಾಡ್ತೀನಿ. 2 ತುಂಡುಗಳನ್ನ ಮಾಡ್ತೀನಿ. टुकड़े. अभी तेरे 2 टुकड़े किए देता हूं. इस तरह कहता है. ठीक है? यहां एक क्रियाकलाप है. विलोम शब्द लिखिए. विरुद्ध पदಗಳನ್ನು ಬರೀಬೇಕು ಮಕ್ಕಳು. क्या है पहला शब्द? रोना. रोना का विलोम शब्द क्या है? हाँ, हंसना. रोना, हंसना. अपराध. अपराध का विलोम शब्द क्या है? बिल्कुल सही, निरपराध. भक्षक. भक्षक यानी खाने वाला. रक्षक. ठीक है. पास. पास है समीप, हत्र. ಅದರ ವಿರುದ್ಧ दूर. शुद्ध. हाँ, बिल्कुल सही,
अशुद्ध। वीर, वीर शब्द का विलोम शब्द क्या है? बहुत बढ़िया, और ठीक बताया आपने, काया। काया यानी हेड़ी। वीर का विलोम शब्द क्या है? कायर है। ठीक है। यहां देखिए छात्रों, भीम 5 पांडवों में से एक है। भीम पर 5 जन पांडवರಲ್ಲಿ ಅವನು ಕೂಡ ಒಬ್ಬ। ಬಾಕಿ 4 ಪಾಂಡವರ ನಾಮ लिखिए। ಹಾಗಿದ್ರೆ ಇನ್ನು 4 ಜನ ಯಾರ್ಯಾರು ಅವರ ಹೆಸರನ್ನ ಬರಿಬೇಕಿದೆ ಇಲ್ಲಿ। ಬರೆಯೋಣವಾ? ಹಾಗಾದ್ರೆ ಯಾರು ಪಾಂಡವರಲ್ಲಿ? ಮೊದಲಿಗನು ಯುಧಿಷ್ಠಿರ। ಯಾರು? युधिष्ठिर। आमेले हाँ बिल्कुल सही बताया आपने, अर्जुन। और नकुल, ठीक है। और चौथा कौन है? सहदेव है ना? हाँ, युधिष्ठिर, अर्जुन और भीम, ये तीनों कुंती के पुत्र थे। और नकुल और सहदेव ये दोनों माद्री यानी पांडुराज की दूसरी पत्नी जो थी माद्री, माद्री के कोख से जन्मे हुए पुत्र थे। इन पांचों को हम 5 पांडव कहते हैं। ठीक है। यहां देखिए छात्रों, इन वाक्यांशों के लिए एक शब्द लिखिए। यहां कुछ वाक्यांश है, इन वाक्यांशों के लिए सही अर्थ देने वाला एक ही शब्द लिखना है। यहां एक उदाहरण दिया गया है, जो बलहीन हो क्या कहते हैं उसे? दुर्बल। तो पहला प्रश्न देखिए, वाक्यांश देखिए, जिसके आने की कोई तिथि न हो, जिसके आने की कोई तिथि न हो उसे क्या कहते हैं? अतिथि। क्या कहते हैं? अतिथि। जो रक्षा करता हो, रक्षा करने वालों को क्या कहते हैं? हाँ, रक्षक कहते हैं, है ना? रक्षा। जिसके मन में दया न हो, दया इल्दे इरोर्गे ಏನಂತ ಕರಿತೀವಿ? हाँ, निर्दयी। क्या कहते हैं उसे? निर्दयी। जो शोक न करता हो, हाँ बिल्कुल सही, अशोक। शोक नहीं करने वाले को अशोक कहते हैं। जो भारत में रहता हो, ಭಾರತದಲ್ಲಿ ವಾಸ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥವ್ರಿಗೆ ಭಾರತೀಯ, है ना? गोद लिया हुआ ಅಂದ್ರೆ दत्तु पुत्रರಿಗೆ ಅಂತ ಕರಿತೀವಿ, दत्तु ತಗೊಂಡಿರ್ತಾರಲ್ಲ, हाँ दत्तक पुत्र। क्या कहते हैं उसे? दत्तक पुत्र कहते हैं। इसी तरह और भी कुछ वाक्यांशों के लिए एक शब्द में लिखना है। छात्रों, इस पाठ में आए हुए कुछ मुहावरों का अर्थ देखेंगे। पहला है पानी पिलाना। इस मुहावरे का अर्थ है सबक सिखाना। दूसरा, हिम्मत न हारना। इसका अर्थ है अटल रहना। तीसरा, भाग्य फूटना, बुरा होना। आग बबूला होना, क्रोधित होना। रो पीटना, दुख से समय काटना। यहाँ एक क्रियाकलाप है, अनुरूपता। पहला प्रश्न है, सहदेव माद्री का बेटा, तो भीम किसका बेटा लिखना है। दूसरा, भीम
मानव है, बकासुर कौन है लिखना है। तीसरा, अर्धनारीश्वर उपन्यास है, विष्णु प्रभाकर जी का लिखा हुआ उपन्यास। तो आवारा मसीहा क्या है, यह साहित्य की विधा लिखना है छात्रों। चौथा, दुर्योधन कौरव है, तो भीम कौन है लिखना है। 5, पाठ पढ़ाना सबक सिखाना, यह मुहावरे का अर्थ है, अभी भी देखा आपने। और भाग्य फूटना क्या है देखना है। अब हम इन प्रश्नों का उत्तर देखेंगे। सहदेव माद्री का बेटा है, तो भीम कुंती का बेटा, ठीक बताया आपने। दूसरा, भीम मानव है, तो बकासुर राक्षस है, ठीक है। तीसरा, अर्धनारीश्वर उपन्यास है, तो आवारा मसीहा जीवनी है। चौथा, दुर्योधन कौरव है, तो भीम पांडव है। पांचवा, पाठ पढ़ाना सबक सिखाना है, तो भाग्य फूटना बुरा होना है। यहाँ देखिए छात्रों, कुछ याद रखने की अंश हैं। 5 तत्व कौन कौन से हैं? पृथ्वी, जल, वायु, अग्नि और आकाश, ये पांचों 5 तत्व हैं। 5 इंद्रिय कौन कौन से हैं? आँख, कान, नाक, जीभ, त्वचा, ये 5 इंद्रिय हैं। ಪಂಚೇಂದ್ರಿಯಗಳು ಅಂತ ಕರಿತೀವಲ್ಲ ಅವು. ಕಣ್ಣು, ಕಿವಿ, ಮೂಗು, नालिगे, चर्म। 5 अमृत कौन कौन से हैं देखेंगे? दूध, दही, घी, शक्कर और शहद। ಪಂಚಾಮೃತಗಳು ಯಾವ್ಯಾವು ಅಂದರೆ ಹಾಲು, ಮೊಸರು, ತುಪ್ಪ, ಸಕ್ಕರೆ ಮತ್ತು ಜೇನುತುಪ್ಪ ಮಕ್ಕಳೇ. ಇವುಗಳನ್ನು ನೀವು ಯಾವಾಗಲೂ ನೆನಪಲ್ಲಿ ಇಟ್ಕೋಬೇಕು. यहाँ एक और क्रियाकलाप है, जोड़कर लिखना है। देखिए, एक और बक, भीम, युद्ध, ब्राह्मण, और दूसरी ओर लड़ना, काघर, कुंती और राक्षस हैं। इन्हें ठीक तरह जोड़कर लिखना है। बक कौन है? राक्षस है। भीम कुंती का बेटा है। युद्ध यानी लड़ना है, और ब्राह्मण का घर है, ठीक है छात्रों। इस पाठ को फिर एक बार अच्छी तरह पढ़िए, समझ लीजिए, और अभ्यास के सभी प्रश्नों के उत्तर को लिखना है। आपको गृहपाठ के रूप में मैं यहाँ 2 प्रश्न दे रहा हूँ। इन 2 प्रश्नों के उत्तर ढूंढकर लिखना है आपको। पहला प्रश्न है, ब्राह्मण के घर में सब लोग क्यों रो रहे थे? ब्राह्मण के घर में सब लोग क्यों रो रहे थे? ब्राह्मणನ ಮನೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಯಾಕೆ ಅಳ್ತಾ ಇದ್ರು? प्रश्न 2, बकासुर क्या काम करता था और उसके बदले में वह क्या लेता था? ಬಕಾಸುರ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ ಮತ್ತು ಅದರ ಬದಲಾಗಿ ಅವನು ಏನನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ತಾ ಇದ್ದ, ಏನು ತಗೋತಾ ಇದ್ದ ಅನ್ನೋದನ್ನು बरीतिरಲ್ಲ मकड़े। अच्छा, आशा है कि आप लोगों को यह पाठ समझ में आ गया होगा। धन्यवाद।